हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाव आर यू? मुक्त संचारमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी, वर्षाची सुरुवात, ऑस्ट्रेलियाबरोबरची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवट, दोन्ही उद्या होणार आहे. टुमॉरो विल बी अ ग्रेट एंटरटेनिंग संडे फॉर क्रिकेट लवर्स. तर मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे त्या भरहुकूमच खरोखर सगळा खेळ झाला. मला आनंद वाटला. 185 धावा या ग्राउंडवर थोड्या नाही आहेत, त्याच्यातही आपण थोडासा लीड घेऊ शकतो असं मी भाकीत वर्तवलं होतं. एक्झॅक्टली तसंच झालं. थोडा म्हणजे अगदी थोडा 4 धावांचा लीड आपल्याला मिळाला. आता असं आहे ना की हे जे पिच आहे हे दिवसेंदिवस डिटेरियरेट होतच जाणार आहे. फलंदाजीसाठी अवघडच होत जाणार आहे. आजच्या दिवस अगर परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे 145 धावांचा पुढा आहे आणि आपल्या अजून 4 विकेट शिल्लक आहेत. त्यामुळे आत्ता या क्षणी जर तुम्ही विचाराल तर इट इज इव्हन स्टीवन, 50%. कारण हे जे पिच आहे या पिचवर 200 धावा करणं, चेस करणं ऑस्ट्रेलियाला चौथ्या इनिंगला जड जाणार आहे. त्यातूनही बुमरा जर असेल, बुमरा बघा, आज आणखीन एक थोडीशी काळजी लावणारी एक घटना झाली की बुमरा सामना चालू असताना मध्येच स्कॅनिंगसाठी गेला, पण त्याचा एक्झॅक्ट रिपोर्ट काय आलेला आहे ते बाहेर आलेलं नाही आहे. त्यानंतर सामन्यानंतर प्रसिद्ध कृष्णाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात तो असं म्हणाला की इट इज मायनर इश्यू, म्हणजे प्रिकॉशनरी मेजर. देव करो आणि खरोखरच तसं असो. खरोखरच तसं असेल तर बुमरा पूर्णपणे अवेलेबल असेल. खरंच मला त्या बुमराचं खूप कौतुक वाटतं. लोड मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे तो सगळा 10व्यावर पासून हायेस्ट नंबर ऑफ ओव्हर्स त्यांनी टाकल्या. नुसत्या टाकल्या नाही, सतत समोरच्या संघाला दडपणाखाली ठेवलं. त्या खालोखाल समोरचा कॅप्टन कमिन्स त्यांनी खूप ओव्हर्स टाकल्या, पण त्याला साथ चांगली मिळत गेली. बोलंड, सुरुवातीला हेझलवूड, त्यानंतर स्टार्क यांची अतिशय सुंदर साथ त्याला मिळाली. बुमरा त्या बाबतीत कमनशिबीच होता. एक आनंदाची शेवटी जाता झालेली चांगली घटना म्हणजे या सामन्यात बुमराला इतर गोलंदाजांची खूप चांगली साथ मिळाली. प्रसिद्ध कृष्णा सुरुवातीची जी प्रॅक्टिस मॅच होती त्याच्यामध्येही चमकला होता. त्याला न घेण्याची चूकच झाली का आता असं वाटतंय, कारण त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी टाकली. त्याला 3 विकेट्स मिळालेले आहेत. तर आता उद्या जो खेळ होणार आहे मंडळी तो खरोखरच खूपच रंगतदार होणार आहे. फक्त बुमराच्या सहभागाची जी अनिश्चितता आहे ती मात्र थोडं आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. आता आपला लीड आपण 150 पर्यंत नेलेला आहे. अजून किमान 50 धावा तरी आपल्याला हव्यात. 200 धावा तरी किती जरी हे असलं तरी धावांचा पाठबळ हवंच. उद्याचा जो खेळ आहे त्या उद्याच्या खेळामध्ये आता वॉशिंग्टन सुंदर आहे, जडेजा चांगला खेळतोय. ह्या दोघांनी आणखीन 50 धावा जर वाढवल्या तर जिंकण्याची खूप जास्त संधी आपल्याला आहे. जास्त धावा न काढता जर ते आपल्या लवकर बाद झाले सर्व खेळाडू तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची संधी थोडीशी जास्त आहे. पण गट फिलिंग जे असतं ना, ते माझं गट फिलिंग असं सांगते की यावर्षी सुरुवात आपली चांगली होणार, उद्याचा सामना आपण जिंकणार. तर आणि आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे मला जसं वाटत होतं की फारसं एकदम काळजी म्हणजे एकदम स्लो किंवा अगदी स्लॉगिंग असा न खेळ करता जर समजा हे लूज डिलिव्हरीज मिळाल्या तर त्याचा समाचार घेतला पाहिजे. आपल्या लोकांनी तशीच फलंदाजी केली. यशस्वी जेव्हा दुसऱ्या ह्याच्यासाठी मैदानात उतरला तेव्हाच ते आपले सगळे इरादे क्लिअर झाले होते. पहिल्याच ओव्हरला त्यांनी खणखणीत चौकार मारले. सुरुवातीची पार्टनरशिप चांगली झाली होती. राहुल बिचारा नेहमीप्रमाणे चांगल्या चेंडूवर बाद झाला बरं का. पण आता असं वाटतं ना की रोहितच्या ऐवजी जो फॉर्मात आहे म्हणून ज्याला घेतलं त्या शुभमन गिलचा कितपत उपयोग झाला हाही थोडासा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. त्याहीपेक्षा वाईट गोष्ट अशी आहे की दोन्ही वेळेला तो अतिशय चुकीचा फटका म्हणजे नको असलेला फटका मारून बाद झाला. तर शुभमन गिल खरोखरच लौकिकाला जाऊन थोडासा खेळला असता आणि आणखीन आपल्या 50 धावा आपल्या बॅगेत जर आज असल्या असत्या तर आजच लीड आपला 200चा असला असता
आणि आज आपल्या निश्चिंत मनाने झोपले असते की कम कम वॉट मी उद्याची मॅच आपण जिंकणारच आहे. नाही, पण आत्ता 50-50 आहे. दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे आज रोहितने क्लिअर केलं की बाबांनो, मी स्वतःहून या सामन्यासाठी स्टेप डाऊन झालेलो आहे. मी काही रिटायरमेंटचा वगैरे माझा प्लॅन नाही आहे. नक्की तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळणार. आता कसोटी कारकीर्द त्याची कशी घडती आहे हे म्हणजे काय जास्ती उरलेलं नाही आहे हे नक्की, पण जी आहे ती कशी काय होते ही मोठा उत्सुकतेचा विषय आहे. ग्रेट प्लेअर आहे तो आपल्या अडचणींवर मात काढू शकतो. ही एक बाजू आहे. दुसरी एक बाजू अशी आहे की विराट कोहलीला उत्तर सापडलेलं नाही. 100 धावांची जर नाबाद खेळी सोडली तर मला वाटतं ऑलमोस्ट प्रत्येक सामन्यामध्ये तो एकाच पद्धतीने बाद झाला आहे. म्हणजे विराट कोहलीला कसं बाद करायचं याचं गणित आता अगदी नेपाळ किंवा या संघांना पण ठाऊक झालं असं म्हणायला हरकत नाही. असो, तोही महान खेळाडू आहे. बघू ह्या दोघांचं पुढे काय होतंय. पण आता सध्या जो आपला इश्यू आहे तो आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. अतिशय मनोरंजक होणार आहे. आणि बुमराचं होतो की नाही, म्हणजे बुमरा जर असेल तर आपल्याला 180 धावा सुद्धा पुरतील. पण बुमरा जर का नसेल संघामध्ये तर किमान 200-225 धावांचं आपल्याला पाठबळ हवं मॅच जिंकायसाठी. काही होऊ शकतं उद्याच्याला. गट फिलिंग सांगते की आपण जिंकणार. बघूया काय होतंय. आज माझा जसा काल तुम्ही सांगितलेला अंदाज जसा आज खरा ठरला, तशी मी देवापाशी प्रार्थना करतो की उद्या आपण जिंकू. हा माझा आजचा अंदाज उद्या खरा ठरावा. बरं आहे तर मंडळी, भेटूया मग सिडनी क्रिकेट ग्राउंड. टिल देन, बाय.